मराठी पाट्यांसाठी रस्त्यावर उतरलेली मनसे, थिएटरमध्ये मराठी स्क्रीनसाठी आंदोलन करणारी मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली। पण यावेळी टार्गेट होती क्रिकेट सामन्यांचं प्रक्षेपण करणारी डिस्ने हॉटस्टार। सामन्यादरम्यान इतर अनेक प्रादेशिक भाषांमधून समालोचन होतं, मग मराठीतून का नाही असा सवाल करत मनसेनं हॉटस्टारला खळखट्याचा थेट इशारा दिला। मुंबईमध्ये आज नेमकं काय घडलं पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं आजवर अनेक आंदोलनं केली, पण सोमवारी मनसेचे कार्यकर्ते घुसले ते थेट मुंबईतल्या डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात। सध्या भारत आणि इंग्लंड संघात T20 मालिका सुरू आहे। हॉटस्टारवरून याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे। मात्र या प्रक्षेपणादरम्यान हिंदी आणि इंग्रजीसह तब्बल 6 भाषांमध्ये समालोचन होत आहे, पण त्यात मराठीचा समावेश नाही। नेमक्या याच मुद्द्यावरून मनसे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट मुंबईतल्या लोअर परळमधलं हॉटस्टारचं कार्यालय गाठलं आणि तब्बल 3 तास ठिय्या मांडला। भेटायला नव्हतो आलो, धमकी द्यायला आलो होतो। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये। महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषासाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात। मी 2 मराठी माणसांनी भांडत बसायचं। तामिळ, तेलुगू, बंगाली, हरियाणवी, कन्नड आणि भोजपुरी यासारख्या प्रादेशिक भाषांमधून समालोचन होत आहे, मग मराठीतून का नाही असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला होता। मनसेनं रविवारी इशारा दिला आणि दुसऱ्या दिवशी खळखट्याची धमकी। मनसेच्या आक्रमकतेसमोर डिस्नेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मान्य केली आणि लेखी आश्वासनानंतर मनसेने ठिय्या मागे घेतला। येत्या 19 फेब्रुवारीपासून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने सुरू होणार आहेत। या स्पर्धेत मराठीतून समालोचन होणार असल्याचं डिस्ने हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं, पण या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर खोपकरांनी मनसे स्टाईल आणखी एक इशारा दिला। मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही। आमचं ठिय्या आंदोलन होतं। मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल। दरम्यान राज्यातले मराठी क्रिकेट प्रेमी आणि युवा क्रिकेटपटू मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून काय म्हणाले तेही ऐकूया। मराठी मुद्दा पहिली गोष्ट व्हायला पाहिजे। सगळ्या सामन्यामध्ये आता स्पोर्ट्स भरपूर आहेत, हिंदीमध्ये होतं, इंग्लिशमध्ये होतं, हर एक भाषेमध्ये होतं, पण आपली मराठी भाषा का होत नाही आणि ही व्हायला पाहिजे। मत आहे की मराठीमध्ये समालोचन व्हायला पाहिजे। याच्यामुळे प्रेक्षकांमध्ये वाढ होईल। हो, शक्यता होणार। वाढ ही बऱ्याच प्रकारे वाढ होणार, म्हणजे बघण्याचं जो रेशो आहे तो बराच वाढणार आहे। तुला कुठल्या भाषेतून ऐकायला आवडेल? मराठीच, कारण आपली मातृभाषा आणि आपण हे म्हणजे असं आपण एकमेकांशी बोलताना पण मराठीच वापरतो म्हणून। तुला कुठल्या भाषेतून ऐकायला आवडेल? मराठीच आवडणार, कारण का आपली मातृभाषा आणि आपला कॉमेंटेटर मध्ये कोण मराठी बोलत पण नाही, नुसतं हिंदी बोलतात आणि आमच्या वयस्कर लोकांना काय हिंदी समजत नाही म्हणून मराठी पाहिजेच। मनसेनं मराठीच्या मुद्द्यावरून आजवर राज्यात बरीच आंदोलनं केली आणि ती तडीसही नेली, ज्यामध्ये मराठी पाट्यांचा आग्रह, फोनवरील IVR मध्ये मराठी, थिएटरमध्ये मराठी स्क्रीन अशा अनेक मुद्द्यांवरून मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। इतकंच नव्हे तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही यावरून वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली। आता मराठीतून क्रिकेट समालोचनाचा मुद्दा मनसेनं उचलून धरला। आंदोलन करून एक ट्रेलरही संबंधित OTT प्लॅटफॉर्मला दिला, लेखी हमी घेतली आणि आंदोलन स्थगित केलं आणि मराठी प्रेक्षकांना आवाहनही केलं। असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही। त्या अनुषंगानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती।
फक्त चॅम्पियन्स नाही, आतापासून हॉटस्टारकडे आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे. याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री, त्यांचा सेटअप करायला. पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते, तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार, हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही.